सर्व विद्यार्थ्यांचं सन क्लासमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी स्टँडर्ड 8चं चॅप्टर 5 जो आहे मॅथ्सचा एक्सपेन्शन्स ऑफ फॉर्म्युले हा आज आपण बघणार आहोत. याच्यामधलं 5.1चे जे सॉल्व एक्झाम्पल आहेत ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत कशा प्रकारे सोडवायचे आहेत ते. त्यानंतर आज बघणार आहोत आपण एक्सपेन्शन्स ऑफ a+b³ फॉर्म्युला हा कशा प्रकारे एक्सप्रेशन केलेला आहे ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे. तर आपण सुरुवात करूया. सन क्लासच्या क्यूबचा फॉर्म्युला आपण पहिला बघणार आहोत, एक्सप्रेशन कशा प्रकारे करायचा तो, आणि मग पुढे आपण एक्झाम्पल घेणार आहोत. ते इथे मी हा फॉर्म्युला लिहिलेला आहे a+b³. a+b ब्रॅकेट, इथं ए आहे, इथे बी आहे, a+b³. आता हा फॉर्म्युला एक्सप्रेशन कसा केलेला आहे तर हा फर्स्ट टर्म आहे आणि हा सेकंड टर्म आहे. इथे सुरुवातीला आपण ज्यावेळेस फॉर्म्युला एक्सप्रेशन करतो त्यावेळेस पहिला फर्स्ट टर्म का ए, फॉर्म्युला कशाचा करायचा आपल्याला a+b³चा. त्यामुळे पहिला पण इथं काय करायला एचा क्यूब घ्यायचा, त्यानंतर प्लस 3 a+b³ आहे म्हटल्यामुळे इथे 3 घ्यायचं, 3 मल्टिप्लाय एचा स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मल्टिप्लाय बी प्लस 3 मल्टिप्लाय ए मल्टिप्लाय बीचा स्क्वेअर. इथे एचा स्क्वेअर केला, दुसऱ्या वेळेस बीचा स्क्वेअर करायचा प्लस बीचा क्यूब, म्हणजे पहिल्या वेळेला a³ करायचं आणि शेवटी b³ करायचं, आणि मध्ये 3 मल्टिप्लाय ए स्क्वेअर बी, इथे एचा स्क्वेअर करायचा आहे आणि दुसऱ्या वेळेला बीचा स्क्वेअर करायचा आहे. नीट फॉर्म्युला लक्षात घ्या. हा जर आपला फॉर्म्युला, तर ह्या फॉर्म्युल्यावरनं सम कसे सॉल्व करायचे ते आता मी तुम्हाला सांगते. आता पहिलं एक्झाम्पल आहे x+3 ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. तर इथं ए बरोबर, आता हा ए आहे, मग इथं ए बरोबर काय घेतलेलं आहे आपण एक्स मानलेलं आहे, आणि बी बरोबर आपण काय म्हटलेलं आहे 3. तर ह्याच्याप्रमाणे आपण आता फॉर्म्युला करायचा. तर इथून सुरुवात करूया x+b ब्रॅकेट क्यूब. मग आता पहिलं मी काय सांगितलं, इथं ए बरोबर एक्स मानला की नाही, मग इथं एक्सचा क्यूब येईल. इथं कसं एचा क्यूब आला होता, इथं काय येणार आहे एक्सचा क्यूब प्लस फॉर्म्युला नीट लक्षात आला की तुम्हाला गणित सोडवता येतात, प्लस 3 मल्टिप्लाय एक्सचा स्क्वेअर मल्टिप्लाय 3 प्लस 3 मल्टिप्लाय एक्स मल्टिप्लाय 3चा स्क्वेअर. इथे आपण एक्सचा स्क्वेअर केला, सुरुवातीला एक्सचा स्क्वेअर करायचा, त्यानंतर दुसऱ्या वेळेला 3चा स्क्वेअर करायचा म्हणजे बी. इथे बी स्क्वेअर केलं की नाही, इथं पहिलं ए स्क्वेअर केलं, नंतर बी स्क्वेअर केलं, तसं इथं ए स्क्वेअर, नंतर 3चा स्क्वेअर. सेकंड टर्म काय आहे 3 आहे ना, मग 3चा स्क्वेअर प्लस 3चा क्यूब. इतकं झालं. त्यानंतर इज इक्वल टू एक्सचा क्यूब काय येणार, एक्स क्यूब येणार प्लस, आता इथे बघा इथं 3 आहे, इथे 3 आहे, 3 3 9, किती होतं 3 3 9, 9 मल्टिप्लाय एक्स स्क्वेअर 9x स्क्वेअर प्लस, आता इथे पहिला 3चा स्क्वेअर किती आहे 3 स्क्वेअर आहे ना, 3चा स्क्वेअर 9, 9 3 27 मल्टिप्लाय एक्स 27x प्लस 3चा क्यूब किती येतो 27. अशा प्रकारे हे फॉर्म्युल्याने अशा प्रकारे हे सम सॉल्व करायचं. आता दुसरं आपण एक्झाम्पल बघूया. तर सेकंड जे एक्झाम्पल आपण घेतले 3x + 4y क्यूब. इथं ए मानला आपण, हा बी मानला. इथं ए बरोबर आपण आता काय घ्यायचं 3x आणि बी बरोबर काय घ्यायचं 4y. आता फॉर्म्युल्याप्रमाणे आपण करूया. एचा क्यूब म्हणजेच 3xचा क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय 3xचा स्क्वेअर मल्टिप्लाय 4y प्लस 3 मल्टिप्लाय 3x मल्टिप्लाय 4yचा स्क्वेअर, म्हणजे इथं एचा स्क्वेअर घ्यायचा आणि इकडे बीचा स्क्वेअर घ्यायचा प्लस 4yचा क्यूब. आता इथे 3 मल्टिप्लाय 3चा स्क्वेअर किती आला 9, हे 3 मल्टिप्लाय 9x स्क्वेअर मल्टिप्लाय 4y प्लस 3 मल्टिप्लाय 3x 4yचा किती येतो 16, तर 3x मल्टिप्लाय 16y स्क्वेअर प्लस 4चा क्यूब किती येतो 64
वाय क्यूब येतो. 64 वाय क्यूब येतो. आता इथे 27 एक्स क्यूब तसेच ठेवूया प्लस 9 आहे ना हे 9 3चा स्क्वेअर आपण किती केलं 9 3 जा 27 4 जा 108 एक्स स्क्वेअर वाय प्लस 16 मल्टिप्लाय 3 16 3 जा 48 3 जा 104 एक्स वाय स्क्वेअर प्लस 64 वाय क्यूब. हे अशा प्रकारे हे एक्झाम्पल मी तुम्हाला सोडून दाखवलेले आहे.